दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधल्या 2 महिलांनी एका रिक्षा चालकाकडून चक्क खंडणी वसूल केली आहे। खंडणी दिली नाही, पैसे दिले नाहीत तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करू अशी धमकी सुद्धा या महिलांनी या रिक्षा चालकाला दिली होती। रिक्षा चालकाच्या तक्रारीनंतर एका महिलेला अटक झाली तर दुसरी महिला सध्या फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकील शिल्पा शिंदे आणि सराईत गुन्हेगार सारिका थोरात या दोघींनी खंडणीसाठी विनयभंगाचा बनाव करण्याचा कट रचला। या दोघींनी एका रिक्षा चालकाला गाठलं आणि जागा बघण्याच्या बहाण्यानं पिंपरी चिंचवड परिसरात फिरवलं। मोहननगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आल्यावर या दोघींनी सुद्धा रिक्षा थांबवली आणि खाली उतरल्या। त्याचवेळी आलेल्या पोलिसांना रिक्षा चालकानं आपला विनयभंग केल्याचं सांगितलं। तिघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं, पण पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपली कोणतीही तक्रार नसल्याचं दोघींनी सांगितलं। मात्र पोलीस स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर दोघींनी रिक्षा चालकाकडे 1 लाखाची मागणी केली। पैसे नाही दिले तर पुन्हा पोलिसांकडे जाऊ अशी धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या रिक्षा चालकानं महिलांना 30,000 रुपये दिले। त्यानंतर रिक्षा चालकानं पोलीस आयुक्तालय गाठलं आणि लेखी तक्रारही दिली। त्यानंतर या महिलांचं बिंग फुटलंय।